आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मतदार यादीमधील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश। हमीपत्र लिहून घेणार, नाव, पत्ता आणि छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात। 2 दिवसांमध्ये 450हून अधिक इच्छुकांचे अर्ज। बीडमध्ये अजित पवारांच्या स्वाक्षरीचं बनावट पत्र सादर केलं। माजलगावच्या व्यक्तीवर बीडमध्ये गुन्हा दाखल। अशोक वाघमारेच्या विरुद्ध गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी। सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी 30 लाखांचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 3 नोव्हेंबरला बैठक। घरांच्या किमती कितीनं कमी होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रश्न 8 महिन्यांपासून चर्चेत। आयकर रिटर्न भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये वाढ। कंपन्यांना 31 जुलैच्या ऐवजी 16 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न्स भरता येणार। यामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार। नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा। 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर। रस्ते विकासासाठी 2,000 कोटी रुपये तर साधू ग्राम भूसंपादनासाठी 1,000 कोटी रुपये। दिवाळीच्या 10 दिवसांमध्ये एसटीला 301 कोटींचं उत्पन्न। दररोज सरासरी 30 कोटींचा महसूल एसटीच्या तिजोरीमध्ये जमा। पुणे विभागामधून सर्वाधिक 20 कोटी 47 लाखांचं उत्पन्न। ऊस तोडणी दर हा 500 रुपयांवरून 700 रुपयांवर करा। राज्यामधील ऊस तोडणी मशीन मालकांची मागणी। 1 नोव्हेंबरच्या आधी निर्णय घ्या, अन्यथा आम्ही काम थांबवू। मशीन मालकांचा राज्य साखर आयुक्तांना इशारा।